ज्या दोन जोड्यांना समान गुण आहेत 27-27 त्या दोनही जोड्यांना मी इकडे आमंत्रित करतोय. सुनील तावडे, विशाखा सुभेदार आणि सतीश तारे, भालचंद्र कदम. जोरदार टाळ्या दोनही जोड्यांसाठी. आता तुमच्या हातात इज्जत तुमच्या जोड्यांची, तेव्हा तुमच्यातर्फे कोण? तारे साहेब, भाऊ तुम्ही बसू शकता. आणि तुमच्यापैकी सर तुम्ही बसू शकता. ए निलेश, मला जरा विशाखाला टेडी बेअर द्यायचा आहे. ती माहेरी एवढी आली तर काहीतरी एक भेट तिला मिळाली पाहिजे. माहेरचा टेडी बेअर मोठा मोठा. आणि आता तुम्हा दोघांनाही विचार करण्यासाठी वेळ मिळणार 1 मिनिटाचा. तुमची वेळ सुरू होतीये आता. नाही, ते जरा विचार करतायत तोपर्यंत मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. झालं असं, एक दिवशी दुपारच्याला मी 2 परला असं झोपलो होतो घरात आणि माझा धाकटा पोरगा आहे का नाही तो आला. मला म्हणायला लागला, अण्णानू मला आता पोल्ट्री काढायची. म्हणलं पाळ. किती पाळणार आहेस तो? म्हणला 150. म्हणलं पाळ. तर झालं असं, 150 कोंबड्या आणि अंडी 25 असा हिशोब झाला. तर लई कावला, म्हणजे कसं घाट्यात जायला लागला धंदा. मग एक दिवशी उठला सकाळी आणि असा सुरा घेतला आणि गेला पोल्ट्रीत आणि कोंबड्यांना म्हणला, उद्यापासून त्याच्या आईला 2-2 अंडी नाही घातली तर मानवरनं सुरा फिरवेन एकीच्या. कोंबड्या एवढ्या घाबरल्या, तुम्हाला सांगतो, उभ्या राहिल्या, कोणी कॉक पण नाही केलं. आता म्हणलं तर परत दुसऱ्या दिवशी काय करतो बघूया. गेलो तर उठला, चाकू घेतला आणि गेला. काय घातल्यात का 2-2 अंडे? मग बघितलं 2 कवटा घातली होती पहिल्या कोंबडीनं, दुसरीनं 2 अंडी घातली होती, चौथीनं परत 2, सगळ्यांनी 2-2 अंडी घातली होती. शेवटची कोंबडी होती का 150वी, तिच्याकडे गेला, बघितलं 1च अंड घातलं होतं. म्हणलं काय गे भाडे, काय माज आलाय काय? काल काय सांगितलं होतं 2 अंडी नसतील घातली तर मानावर सुरा फिरवेन. तर ती कोंबडी घाबरत उभी राहिली. ती म्हणली, अण्णा एवढं काल तुम्ही आम्हाला घाबरवलं, मी कोंबडा असून 1 अंड घातलं. आणि आता या एका अंड्यानंतर 1 मिनिट पण संपलेला आहे, तेव्हा दोनही स्पर्धकांना मी इकडे बोलवतोय. दोघे तयार? पहिला मान तुमचा. मी तुम्हाला माझ्या एका नाटकातला किस्सा करून दाखवणार आहे. तर मूळ सीन मुळात असा आहे की तो मास्टर आलेला आहे. तो मास्टर, चल पिले दादा, मी तुला आता पोलिसात घेऊन चाललेलो आहे. अरे चले तुझ्या इतकं भुसार तुझ्या, तू काय घेऊन जातो मला? काय घेऊन जातो म्हाताऱ्या थेरड्या, तू स्वतः समजतो कोण तो? अरे असं गोळी घाली ना टाकूया तर 4-5 चिंध्या करून टाकेल, कळलं का नाही? आणि अशी दोन झटापट होते. बंदूक तो मास्तर हाताला लावतो, इकडे पिल्या दादा होता आणि तो खराडकन मारतो आणि रक्ताच्या जळगाण्या उडतात आणि तो पिल्या दादा खाली येऊन पडतो. आणि त्यानंतर शेवटचं वाक्य पण होतं की त्याच्या मौतीन तो मेला. आता या झालेल्या गोष्टीवर पडदा टाकूयात. हा मूळ सीन तो घडला असा. मास्तर म्हणतो, चला मी तुला पोलिसांना ताब्यात घेऊन जातो, तू सुधारशील, चल माझा. अरे तिच्या इतकं भुसखार तुझ्या, स्वतःला समजतं कोण तू? अशा 2-4 गोळ्या घालणे टाळक्यामध्ये तर पार चिंता करून टाकेल, कळलं का नाही? हातात धरली पिस्तूल, ही पिस्तूल धरली. आता ही धरण्यासाठी नळी त्याच्या हातात गेली आणि दस्ताव माझ्या हातात राहिला. आणि तो इतका अभिनयात गुंतला, नाही नाही मला मारलं अजून जन्माला यायचा त्याच्या इतकं भुसकाट. मी चोरासारखा त्याच्या मागे नुसताच हिंडतोय असा. त्याला मी धरलं, त्याला मी धावलं, थांब जरा, थांब पिल्या दादा थांब. नाही थांबणार. अरे पण पिस्तूल तुटलाय, पिस्तूल असून द्या, काय पण होतं, मी नाही थांबणार. जेवढी माझ्यात ताकद होती तेवढी काय नाही ऍक्टिव्हेशनने आतमध्ये नेणार. त्याला सांगितलं, आता येऊ नको, एंट्री करू नको, एंड आहे नाटकाचा, आता येऊ नकोस, पिस्तूल तुटली, चांगली आणत जा की कधीतरी. क्या बात आहे. मग आता इकडे यांनी करून दाखवलं, यांना उत्तर काय देणार आहे तुम्ही? आपल्या गायक असतात, गायक ते गाताना त्यांना भान नसतं आणि ते ज्या पद्धतीने गातात त्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हा दडलेल्या असतात. ते काही गायक एक पत्ता सांगतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल
काही गायक असतात ते जादूगार असतात. तोडीस तोड उत्तर आहे असं आम्हाला तरी वाटतंय, पण आता मला तर काही निर्णय कळत नाहीये. निर्णय आहेत तिकडे, बघूयात काय आहे. निर्णय तयार आहे. निर्मितीताई, प्रत्येक वेळेला असं आम्हाला संकटात टाकायचंच ठरवलंय का तुम्ही? दोन्ही परफॉर्मन्सेस परिपक्व होते म्हणून हा परिपक्व टेडी बेअर मी आणला. दाढीवाला. दाढीवाला.